एकीकडे ऑक्टोबर हिट दरवर्षी नागरिक अनुभवत असताना यंदा मात्र परतीच्या पावसामुळे वातावरणात थोड्या मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झालाय आणि वातावरणातील ह्या बदलाचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत आहेत असं चित्र सध्या धुळे शहरामध्ये पाहायला मिळत आहे। संपूर्ण राज्यात तसंच धुळे जिल्ह्यात सुद्धा दरवर्षी थंडीचे नवनवीन उच्चांक पाहायला मिळतात। पण यंदा गुलाबी थंडीला अजूनही सुरुवात झालेली नसली तरी सुद्धा परतीच्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारठा वाढलाय आणि ह्याचा परिणाम जनजीवनावरती होत असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि ह्या धुक्यामुळे खरीप हंगामाच्या पिकावर सुद्धा चांगला परिणाम होतोय। मॉर्निंग आमचा गुड मॉर्निंग ग्रुप हा बरेच दिवसापासून इथे कमीत 40-50 लोक आम्ही इथे एक्सरसाइज करतो आहे आणि हा वातावरण बदलल्यामुळे आता या व्यायामाला अजून जास्ती महत्त्व झालेलं आहे आणि या दिवसांमध्ये व्यायाम करणं आम्हाला सगळ्यांना फार उपयोगी होतं आहे आणि आम्ही सगळे जे 50 लोक आहोत सगळे मित्र भावाने राहतो आणि इथे आम्ही व्यायाम करतो आणि जास्तीत जास्ती विनामूल्य सगळ्यांना आहे इथे आणि या दिवसांमध्ये व्यायामचा आम्ही सगळ्यांना फार 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 उपयोग होतोय। नमस्कार। चालू असतो विषय 50-60 लोकांचा ग्रुप आहे। सगळ्यांना पितात डायबिटीज बीपी ज्यांना काय असेल मग सगळ्यांना त्रास कमी होतो याच्यामुळे सगळ्यांनी सकाळी रोज सकाळी 6:30 ते 7:30 पर्यंत इथं कार्यक्रम होत असतो तो विनामूल्य असतो।